सिस्टमिक स्टॅकमध्ये तुमचं स्वागत आहे. माझं नाव आसावरी बापट आहे. सिस्टम इंजिनिअरिंग सिरीजचा हा 22वा एपिसोड आहे आणि आज आपण रिट्राय पॅटर्न्सबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सिस्टम इंजिनिअरिंग इंटरव्ह्यूमध्ये या विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी करता येईल. डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्सच्या जगात नेटवर्कमधील अडथळे किंवा डेटाबेस लॉक्स होणं अटळ आहे. त्यामुळे तुमची सिस्टम यातून पुन्हा कशी सावरते हे नीट समजून घेणं इंटरव्ह्युअर्ससाठी एक मोठा ग्रीन फ्लॅग असतो. आपण इथे 7 महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत, ज्यामध्ये एक्सपोनेन्शियल बॅकऑफ आणि जिटर यांचा समावेश आहे. यामुळे तुमची कम्युनिकेशन प्रोसेस अधिक मजबूत होईल आणि चुकूनही रिट्राय स्टॉर्मसारखी परिस्थिती ओढवणार नाही. थोडक्यात सांगायचं तर साध्या बेसिक लूप्सच्या पलीकडे जाऊन प्रोडक्शन ग्रेड स्टॅबिलिटी कशी मिळवायची हे आपण आज शिकणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्समधल्या गोंधळापासून, जिथे आपण प्रामुख्याने 2 प्रकारच्या एरर्समधला फरक समजून घेणार आहोत. ट्रान्झिएंट ब्लिप्स म्हणजे तात्पुरते येणारे अडथळे आणि परमनंट फेलियर्स. हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यावरूनच आपल्याला कळतं की नक्की कधी रिट्राय करणं फायद्याचं ठरेल आणि कधी त्यामुळे फक्त रिसोर्सेस वाया जातील. त्यानंतर आपण इमिजिएट रिट्राय अप्रोच आणि त्यामुळे येणाऱ्या रिट्राय स्टॉर्मच्या धोक्याबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे आधीच स्ट्रगल करणारी एखादी सर्व्हिस पूर्णपणे क्रॅश होऊ शकते. यावर उपाय म्हणून आपण 2 मुख्य स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत: एक्सपोनेन्शियल बॅकऑफ आणि जिटर. हे दोन्ही मिळून थंडरिंग हर्ट्सची समस्या कशी सोडवतात आणि ट्रॅफिकचा फ्लो कसा मॅनेजेबल ठेवतात हे तुम्हाला पाहायला मिळेल. आपण लॅटेन्सी बजेट्सच्या मर्यादांबद्दलही चर्चा करू आणि रिट्रायसोबत सर्किट ब्रेकर्स वापरल्यामुळे एक आवश्यक सेफ्टी वाल्व कसा मिळतो हे सुद्धा पाहू. बरं, जेव्हा रिट्रायसुद्धा फेल होतात तेव्हा नक्की काय होतं हे कव्हर करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण डेड लेटर क्यूज आणि डेटा कन्सिस्टन्सी टिकवून ठेवण्यासाठी आयडमपोटन्सीची महत्त्वाची भूमिका यावर लक्ष देऊ. शेवटी तुमच्याकडे रेझिलियंट कम्युनिकेशन बिल्ड करण्यासाठी एक स्पष्ट फ्रेमवर्क असेल आणि सिस्टम रिलायबिलिटीबद्दल विचारल्या जाणाऱ्या इंटरव्ह्यूमध्ये नेमक्या याच सखोल ज्ञानाची अपेक्षा केली जाते. चला तर मग एका अशा परिस्थितीबद्दल बोलूया जी तुम्हाला कामात नक्कीच कधीतरी अनुभवायला मिळेल. कल्पना करा की तुम्ही एक हाय ट्रॅफिक मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर हाताळत आहात, जिथे सर्व्हिसेस दर सेकंदाला हजारो रिक्वेस्ट्स पाठवत आहेत. अचानक डाऊनस्ट्रीम डेटाबेसमध्ये फक्त 2 सेकंदांचा किरकोळ लॅग येतो. आता जर तुमच्या सर्व्हिसेसमध्ये स्मार्ट रिट्राय पॅटर्न्स नसतील तर त्या लगेच युजरला एरर दाखवू लागतील, किंवा त्याहून वाईट म्हणजे डेटाबेस जसा रिकव्हर होईल त्याच मिलीसेकंडला सर्व सर्व्हिसेस पुन्हा एकदा त्यावर अटॅक करतील आणि त्याला पुन्हा कोलमडून टाकतील. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही मोठ्या स्केलवर काम करता तेव्हा कनेक्शन पूल लिमिट्स आणि नेटवर्क कंजेशनसारख्या छोट्या मर्यादासुद्धा मोठे अडथळे बनतात. अशा वेळी फक्त एक एरर येत नाही, तर तुमच्या संपूर्ण सिस्टममध्ये एकामागून एक फेलियर्सची साखळीच सुरू होते. इंटरव्ह्यूमध्ये हा संदर्भ समजावून सांगण्यावरून हे सिद्ध होतं की तुमचं कोड फक्त एका व्हॅक्यूममध्ये काम करत नाहीये, तर तुम्हाला आजूबाजूच्या परिस्थितीची जाण आहे. तुम्ही हे दाखवून देताय की युजरला एक सीमलेस एक्सपिरियन्स देतानाच सिस्टीमची स्टॅबिलिटी कशी टिकून ठेवायची हे तुम्हाला माहीत आहे. थोडक्यात सांगायचं तर काम फत्ते करण्यासाठी पुरेसा चिकाटीने प्रयत्न करणे आणि त्याचवेळी आपल्या डिपेंडन्सीजवर ताण येणार नाही इतकी सभ्यता पाळणे, यामधील योग्य समतोल साधणे महत्त्वाचे आहे. रिट्राय पॅटर्न्स मास्टर करणे म्हणजे फक्त एक साधा लूप तयार करणे नव्हे, तर ते रेझिलियन्सी लक्षात घेऊन डिझाईन करण्याबद्दल आहे. ही रिमोट कॉल्समधून येणारे एक्सेप्शन्स इंटरसेप्ट करून काम करते आणि एररच्या प्रकारानुसार ठरवते की थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न करायचा की नाही. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की क्लाउड एन्व्हायरमेंटमध्ये नेटवर्क रिलायबिलिटी हा मुळात एक भ्रम आहे. तुम्हाला हे गृहीत धरूनच चालावे लागेल की प्रत्येक कॉल फेल होऊ शकतो. यातली सर्वात मोठी चूक म्हणजे ओव्हर ऑप्टिमिझम. असा विचार करणे की जर आपण फक्त पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिलो तर कधीतरी ते नक्कीच काम करेल. यामुळे रिसोर्स एक्झॉशन होऊ शकते, जिथे तुमचे ॲप्लिकेशन नवीन रिक्वेस्ट पूर्ण करण्याऐवजी आपला सगळा वेळ फेल झालेल्या रिक्वेस्ट रिट्राय करण्यातच घालवते. सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हे दाखवून द्यायचे आहे की तुम्ही या पॅटर्न्सच्या ट्रेड ऑफ्सचा विचार केला आहे. तुम्ही फक्त सुरक्षित राहण्यासाठी रिट्राय जोडत नाही आहात, तर तुम्ही ते ठराविक लिमिट्स आणि गार्डरेल्स लावून करत आहात. ही अशा सिस्टम्स बनवण्याबद्दल आहे जी अनहॅपी पाथसुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे हाताळू शकते जितक्या चांगल्या प्रकारे ती सक्सेसफुल पाथ हाताळते. यामुळे हे सुनिश्चित होते की ट्रान्झिएंट समस्या या तात्पुरत्याच राहतील आणि युजर्ससाठी कायमस्वरूपी आउटेजमध्ये बदलणार नाहीत. मायक्रोसर्व्हिसेसच्या जगात गोंधळ किंवा केऑस हीच एकमेव कायमस्वरूपी गोष्ट आहे.
आपण इथे नेटवर्कमधील तात्पुरते अडथळे, डेटाबेस लॉग्स आणि डाऊनस्ट्रीम सर्व्हिसेसचे रिबूट्स याबद्दल बोलतोय, जे पूर्णपणे अटळ आहेत. या घटना तुमच्या सिस्टममध्ये नॉईजसारख्या काम करतात आणि तुम्ही हा नॉईज कसा हाताळता यावरच तुमची ओव्हरऑल अपटाईम अवलंबून असते. इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर प्रत्येक छोट्या व्यत्ययामुळे हाय सिव्हिरिटी अलर्ट ट्रिगर झाला तर तुमची टीम पूर्णपणे थकून जाईल आणि युजर्सचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. मात्र इथे सर्वात जास्त लक्ष देण्यासारखा फेलियर मोड म्हणजे ॲम्प्लिफिकेशन. जर तुमची रिट्राय लॉजिक खूप जास्त अग्रेसिव्ह असेल तर एका छोट्याशा तांत्रिक अडचणीचे रूपांतर संपूर्ण सिस्टम कोलमडण्यात होऊ शकते. याचे एक साधं उदाहरण म्हणजे ऑडिओ सिस्टममधील फीडबॅक लूप. एक छोटासा आवाज इतका ॲम्प्लिफाय होतो की शेवटी तो काठळ्या बसवणारा आवाज बनतो. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सर्व्हिस कम्युनिकेशनबद्दल विचारले जाते तेव्हा या गोंधळाचा उल्लेख करणे हे दर्शवते की तुम्ही वास्तववादी आहात. तुम्ही हे मान्य करत आहात की नेटवर्क कधीच 100% रिलायबल नसते आणि तुम्ही तुमचे आर्किटेक्चर असे बनवले आहे जे हे धक्के पचवू शकेल, जेणेकरून त्याचा त्रास एंड युजरपर्यंत पोहोचणार नाही. थोडक्यात सांगायचे तर प्रेशर असतानाही सिस्टम स्थिर ठेवण्यासाठी एक बफर तयार करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही रिट्राय स्ट्रॅटेजीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रान्झिएंट आणि परमनंट एरर्समधला फरक ओळखणे. ट्रान्झिएंट एरर्स जसे की 503 सर्व्हिस अनअवेलेबल किंवा 429 टू मेनी रिक्वेस्ट्स या तात्पुरत्या समस्या असतात. अशा वेळी पुन्हा प्रयत्न करण्यात अर्थ असतो, कारण काही मिलीसेकंदात परिस्थिती बदलू शकते. या उलट 404 नॉट फाउंड किंवा 401 अनऑथराइज्ड सारखे परमनंट एरर्स तुम्ही कितीही वेळा ट्राय केले तरी कधीच यशस्वी होणार नाहीत. 401 एरर असताना पुन्हा रिट्राय करणे म्हणजे फक्त कॉम्प्यूट पॉवर आणि वेळेचा अपव्यय आहे. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की यामुळे तुमची सिस्टम अशा समस्यांवर वेळ वाया घालवण्यापासून वाचते ज्यासाठी कोडमध्ये बदल किंवा मानवी हस्तक्षेपाची गरज आहे. इथे सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीचे वर्गीकरण करणे. जर तुम्ही परमनंट एररला ट्रान्झिएंट समजून रिट्राय करत राहिलात तर तुम्ही विनाकारण सिस्टमवर लोड आणि लॅटन्सी वाढवत आहात. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही हे नक्की सांगा की तुमचं रिट्राय लॉजिक नेहमी आधी एरर कोड तपासेल. यावरून हे सिद्ध होतं की तुम्ही प्रत्येक रिट्रायच्या खर्चाचा विचार करत आहात आणि सिस्टमच्या एफिशियन्सीला प्राधान्य देत आहात. डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स दबावाखाली कशा वागतात याची ही एक सिनियर लेव्हल समज आहे. समजलं ना? आता सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे इमिजिएट रिट्राय मेकॅनिझम. यात काय होतं की क्लायंटला एरर आल्याक्षणी कोणताही उशीर न करता ती रिक्वेस्ट पुन्हा पाठवली जाते. अधूनमधून येणाऱ्या त्या अतिशय छोट्या सब मिलीसेकंड नेटवर्क ग्लिचेससाठी ही पद्धत प्रभावी ठरते. याचं महत्त्व असं की यशस्वी रिकव्हरीसाठी यात सगळ्यात कमी लॅटन्सी लागते. पण यातली अडचण अशी आहे की हे खूप जास्त रिस्की आहे. यातला मुख्य फेल्युअर मोड म्हणजे हे खूप जास्त अग्रेसिव्ह आहे. जर डाऊनस्ट्रीम सर्व्हिस आधीच लोडमुळे स्ट्रगल करत असेल तर तिला लगेच पुन्हा हिट करणं ही सगळ्यात वाईट गोष्ट ठरू शकते. हे म्हणजे एखाद्या पडलेल्या माणसाला लाथ मारण्यासारखं आहे. आर्किटेक्चरच्या दृष्टीने पाहिलं तर आजच्या हायस्केल सिस्टमसाठी हे साधन खूपच रांगडं किंवा ब्लंट आहे. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही असं सांगू शकता की जरी तुम्ही काही ठराविक आणि कमी रिस्क असलेल्या कॉलसाठी याची सुरुवात केली असली तरी साधारणपणे तुम्हाला अधिक कंट्रोल असलेल्या गोष्टीची गरज असते. ही साधी पद्धत का पुरेशी नाही आणि सर्व्हिसेसच्या संपूर्ण इकोसिस्टमचं आरोग्य जपण्यासाठी तुम्ही कोणत्या चांगल्या पर्यायांचा विचार कराल याचं समर्थन करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा इमिजिएट रिट्राईज चुकतात तेव्हा रिट्राय स्टॉर्म निर्माण होतो. हे ट्रॅफिकच्या एका प्रचंड आणि सिंक्रोनाइज्ड लाटेसारखं काम करतं, जिथे प्रत्येक क्लायंट एकाच वेळी फेल होणाऱ्या सर्व्हिसवर अटॅक करतो. हे महत्त्वाचं काय आहे? कारण यामुळे एखादं छोटं स्लोडाऊनसुद्धा पूर्ण आउटेजमध्ये बदलू शकतं, ज्यामुळे एक प्रकारे आपण स्वतःवर डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक केल्यासारखं होतं. यातली फेल्युअर मोड म्हणजे सिस्टीम पूर्णपणे कोलमडून पडणे. इथे फक्त एकच सर्व्हिस स्लो होत नाही तर तिला कॉल करणाऱ्या इतर सर्व सर्व्हिसेसचे सुद्धा टाईमआउट होऊ लागतात, कारण त्या सगळ्या फेल झालेल्या रिट्राईजच्या लूपमध्ये अडकलेल्या असतात. इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला याचं वर्णन थंडरिंग हर्ड ऑन स्टिरॉइड्स असं करायला आवडेल. लोकल ऑप्टिमायझेशन म्हणजेच आपली एक रिक्वेस्ट कशीही करून सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न कसा ग्लोबल फेल्युअरला कारणीभूत ठरू शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. इथे ट्रेड ऑफ हा वैयक्तिक रिक्वेस्टचा यश आणि संपूर्ण प्लॅटफॉर्मची स्टेबिलिटी यांच्यातला आहे. जेव्हा तुम्ही अशा सिस्टम्स डिझाईन करता तेव्हा तुम्हाला एक गुड सिटिझन बनावं लागतं आणि हे ओळखावं लागतं की जास्त हट्टीपणा दाखवणं प्रत्यक्षात विनाशकारी ठरू शकतं. हा धोका नीट समजावून सांगण्यावरून हे सिद्ध होतं की तुमच्याकडे अशी आर्किटेक्चरल दूरदृष्टी आहे ज्यामुळे तुम्ही अशा सिस्टम्स बनवणार नाही ज्या थोड्याशा अडचणी आल्यावर चुकून स्वतःलाच संपून टाकतील.
असे ट्रॅफिकचे वादळ टाळण्यासाठी आपण एक्सपोनेन्शियल बॅकऑफ वापरतो. एखाद्या सर्व्हिसवर वारंवार मारा करण्याऐवजी आपण प्रत्येक प्रयत्नांमधला वेळ वाढवत जातो. यामुळे होतं असं की जसजसे आपले प्रयत्न फेल होतात तसतसं आपण त्या फेल होणाऱ्या सर्व्हिसला रिकव्हर होण्यासाठी जास्त वेळ देतो. हे महत्त्वाचं आहे कारण यामुळे ट्रॅफिकवर नियंत्रण येतं आणि खालच्या लेवलच्या सिस्टमला आपली क्यू क्लिअर करायला आणि पुन्हा नीट उभं राहायला वेळ मिळतो. पण यात एक अडचण येऊ शकते, ती म्हणजे युजर लेटन्सी वाढणे. जर तुम्ही बॅकऑफचा वेळ खूप जास्त वाढवला तर ज्या रिस्पॉन्ससाठी काही मिलीसेकंड लागायला हवे होते त्यासाठी युजरला कदाचित कित्येक सेकंद वाट पाहावी लागेल. इथे तुम्ही लवकर मिळणाऱ्या एररऐवजी उशिरा मिळणाऱ्या सक्सेसची निवड करत आहात. इंटरव्ह्यूमध्ये सिस्टमचं आरोग्य आणि युजर एक्सपिरियन्स यांच्यातल्या संतुलनाबद्दल बोलण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. यातून तुम्ही हे दाखवून देता की अडचणीत असलेल्या डिपेंडन्सीला थोडी मोकळी हवा किंवा ब्रीथिंग रूम कशी द्यायची हे तुम्हाला माहीत आहे. शक्य तितक्या वेगाने पुन्हा प्रयत्न करत राहण्यापेक्षा फेलियर हाताळण्याचा हा खूप जास्त प्रगल्भ मार्ग आहे. लोड वेळेनुसार विभागून दिल्याने जेव्हा सर्व्हिस पुन्हा तयार असेल तेव्हा तुमचे नंतरचे रिट्राईज यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढते. बॅक ऑफ अल्गोरिदम साधारणपणे एका फॉर्म्युल्यावर चालतो. तो म्हणजे डिले बरोबर बेस टाईम गुणिले 2चा अटेम्प्ट नंबर इतका घात. समजा तुमचा बेस 100 मिलीसेकंड आहे तर तुमचा सिक्वेन्स 100, 200, 400 असा वाढत जाईल. हे कसं काम करतं तर प्रत्येक रिक्वेस्टमध्ये वेळेचं अंतर वाढत नेऊन. हे महत्त्वाचं आहे कारण यामुळे तुमची सिस्टीम किती आक्रमकपणे रिक्वेस्ट पाठवतीये हे कमी करण्यासाठी एक प्रिडिक्टेबल आणि मॅथमॅटिकल मार्ग मिळतो. पण यात एक अडचण येऊ शकते. तुम्हाला मॅक्सिमम डिलेवर मर्यादा किंवा कॅप लावावी लागते. जर ही मर्यादा नसेल तर वेटिंग टाईम वाढत जाऊन थेट मिनिटांवर पोहोचू शकतो, जे रिअल टाईम ॲपसाठी पूर्णपणे निरुपयोगी आहे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये हे समजावून सांगाल तेव्हा मॅक्स बॅक ऑफ सीलिंगचं महत्त्व सांगायला विसरू नका. तसंच सुरुवातीची बेस व्हॅल्यू कशी निवडायची याचाही विचार करावा लागतो. जर ती खूप कमी असेल तर तुम्ही अजूनही सिस्टमवर जास्त लोड टाकताय आणि जर ती खूप जास्त असेल तर सिस्टम स्लो असल्यासारखी वाटते. हे तुमच्या सर्व्हिस लेव्हल ऑब्जेक्टिव्हनुसार करावं लागणारं एक फाईन ट्युनिंग आहे. तुम्हाला यामागचं गणित आणि या अल्गोरिदमच्या प्रॅक्टिकल मर्यादा समजतात हे दाखवून दिलं की तुम्ही हे प्रोडक्शन एन्व्हायरमेंटमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी तयार आहात असा सिग्नल समोरच्याला मिळतो. बॅक ऑफ वापरून सुद्धा तुम्हाला थंडरिंग हर्ड सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो, विशेषतः जर तुमचे सर्व क्लायंट्स एकाच वेळी सिंक्रोनाइज झाले असतील तर. समजा हजारो क्लायंट्स एकाच वेळी फेल झाले आणि त्यांनी पुन्हा प्रयत्न करण्यासाठी एकच फॉर्म्युला वापरला तर ते सर्व बरोबर 100 मिलीसेकंदाला पुन्हा ट्राय करतील, त्यानंतर 200 मिलीसेकंदाला आणि असंच पुढे चालू राहील. यामुळे ट्रॅफिकचे मोठे पल्सेस किंवा लाटा तयार होतात ज्या सर्व्हरला क्रॅश करू शकतात. यावर उपाय म्हणजे जिटर, ज्याचा अर्थ आहे डिलेमध्ये थोडा रँडमनेस किंवा अनिश्चितता आणणे. म्हणजे बरोबर 100 मिलीसेकंद थांबण्याऐवजी एखादा क्लायंट 95 मिलीसेकंद थांबेल तर दुसरा 105 मिलीसेकंद थांबेल. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की यामुळे ते सिंक्रोनायझेशन तुटतं आणि त्या पल्सेसचं रूपांतर एका स्थिर आणि मॅनेज करता येईल अशा ट्रॅफिक फ्लोमध्ये होतं. इथे एक रिस्क अशी असते की जर तुम्ही रँडम डिस्ट्रीब्युशन नीट वापरलं नाही तर लोड व्यवस्थित पसरला जाणार नाही. इंटरव्ह्यूमध्ये जिटरचा विषय काढणं हे एक खूप मोठं ग्रीन फ्लॅग मानलं जातं. यावरून हे सिद्ध होतं की तुमचं कोड जेव्हा एकाच वेळी हजारो मशीन्सवर रन होतं तेव्हा ते कसं वागेल याचा तुम्ही विचार केला आहे. हे फक्त एका सिंगल क्लायंटच्या मानसिकतेतून बाहेर पडून संपूर्ण सिस्टीमचा विचार करण्याबद्दल आहे आणि हाय स्केल एन्व्हायरमेंटमध्ये सिनियर इंजिनियर्सकडून नेमकी हीच अपेक्षा असते. आपल्याला लॅटन्सी बजेट्स आणि टाईमआउट्सचा सुद्धा विचार करावा लागेल. प्रत्येक रिक्वेस्ट पूर्ण होण्यासाठी एक ठराविक वेळ दिलेली असते. हे कसं काम करतं तर आपण संपूर्ण ऑपरेशनसाठी एक ओव्हरऑल लिमिट सेट करतो ज्यामध्ये सर्व रिट्राईजचा सुद्धा समावेश असतो. हे महत्त्वाचं का आहे कारण जर तुमचा रिट्राय करण्यासाठी लागणारा एकूण वेळ कॉलिंग सर्व्हिसच्या टाईमआउटपेक्षा जास्त झाला तर तुम्ही अशा रिक्वेस्टवर उगाच मेहनत वाया घालवत आहात जी युजरने आधीच सोडून दिली आहे. यातला एक मोठा फेलियर मोड म्हणजे झॉम्बी रिक्वेस्ट्स. यात होतं असं की कॉलरने आशा सोडून दिली असली आणि तो पुढे
पुढे निघून गेला असला तरी तुमचा रिट्राय लूप मात्र चालूच राहतो. यामुळे तुमचे थ्रेड्स आणि रिसोर्सेस विनाकारण अडकून पडतात. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही याबद्दल नक्की सांगा की संपूर्ण कॉल चेनमध्ये तुम्ही हे टाईमआउट्स कशी कोऑर्डिनेट करता. जर तुम्हाला आधीच माहीत असेल की तुम्ही तुमचं बजेट ओलांडणार आहात तर फेल फास्ट होणं कधीही चांगलं. हे सर्व आपल्या रिसोर्सेसचा कार्यक्षमतेने वापर करण्याबद्दल आणि एखादा ऑपरेशन आता पूर्ण होणं शक्य नाही हे ओळखण्याबद्दल आहे. यामुळे एका स्लो डिपेंडन्सीमुळे होणारा बॅकअप टाळता येतो, ज्याचा परिणाम तुमच्या सर्व्हिसच्या इतर भागांवर होऊ शकतो. सिस्टीमचा ओव्हरऑल थ्रूपुट टिकवून ठेवण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणखी चांगल्या सुरक्षेसाठी आपण रिट्रायसोबत सर्किट ब्रेकर्सचा वापर करतो. रिट्रायसचा अर्थ आहे पुन्हा प्रयत्न करा, तर सर्किट ब्रेकर म्हणतो की काही काळ प्रयत्न करणे पूर्णपणे थांबवा. हे फेलियर रेट ट्रॅक करून काम करते. जर हा रेट खूप वाढला तर सर्किट ओपन होते आणि पुढच्या सर्व रिक्वेस्ट डाऊनस्ट्रीम कॉल न करताच लगेच फेल होतात. हे महत्त्वाचे आहे कारण यामुळे फेल होणाऱ्या सर्व्हिसला पूर्णपणे आराम मिळतो आणि बऱ्याचदा मोठ्या ओव्हरलोडमधून सावरण्याचा हाच एक मार्ग असतो. यात एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे चुकीचा थ्रेशोल्ड. जर सर्किट खूप लवकर ओपन झाले किंवा जास्त वेळ ओपन राहिले तर विनाकारण डाऊनटाईम येऊ शकतो. इंटरव्ह्यूमध्ये हे दोन्ही पॅटर्न्स एकमेकांना कसे पूरक आहेत हे नक्की सांगा. रिट्राईज छोट्या आणि तात्पुरत्या समस्या हाताळतात, तर सर्किट ब्रेकर दीर्घकाळ चालणाऱ्या आउटेजेसना सांभाळतो. ही 2 लेयर डिफेन्स सिस्टीम एका मजबूत आर्किटेक्चरची ओळख आहे. यावरून हे सिद्ध होते की तुम्ही फक्त गोष्टी नीट चालण्याची आशा करत नाही आहात, तर तुम्ही अशी सिस्टीम बनवली आहे जी कठीण काळात स्वतःचे आणि इतर सर्व्हिसेसचे सक्रियपणे रक्षण करू शकते. आणि एका रेझिलियंट डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमकडून नेमकी हीच अपेक्षा असते. तर जेव्हा तुमचे सर्व रिट्राईज संपतात आणि सर्किट ब्रेकर अजूनही ओपन असतो, तेव्हा नक्की काय होतं? इथेच डेड लेटर क्यू किंवा DLQ एस्केलेशन कामाला येतं. हे कसं काम करतं? तर ती फेल झालेली रिक्वेस्ट एका वेगळ्या स्टोरेज एरियामध्ये हलवली जाते, जेणेकरून त्यावर नंतर प्रोसेस करता येईल किंवा तिचं मॅन्युअल इन्स्पेक्शन करता येईल. यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिस्टममध्ये काही बिघाड झाला तरी तुमचा डेटा गहाळ होत नाही याचीही ही खात्री देतं. पण इथे सायलेंट फेल्युअरचा एक धोका असतो. म्हणजे जर कोणी DLQकडे लक्षच दिलं नाही तर तो भरत जातो आणि शेवटी पूर्ण क्यूइंग सिस्टीम क्रॅश होऊ शकते. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही याचं वर्णन तुमची अल्टिमेट सेफ्टी नेट असं केलं पाहिजे. यामुळे सिस्टीम एखाद्या विशिष्ट रिक्वेस्टच्या बाबतीत आपली हार मान्य करू शकते, पण युजरचा मूळ हेतू किंवा डेटा मात्र सुरक्षित राहतो. कदाचित एखादा बॅकग्राऊंड वर्कर एका तासानंतर ती रिक्वेस्ट पुन्हा ट्राय करेल किंवा एखादा इंजिनियर तो पेलोड चुकीचा होता का हे तपासून काढेल. हे फेल्युअर्स बाजूला काढल्यामुळे तुमच्या मुख्य प्रोसेसिंग पाईपलाईन्स मोकळ्या आणि रिस्पॉन्सिव्ह राहतात. एक ऑडिट करण्यायोग्य आणि विश्वासार्ह सिस्टम बनवण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, जो सर्वात वाईट परिस्थितीतही सिस्टमला नीट सांभाळून घेतो. रिट्राईजबद्दल बोलायचं असेल तर आयडेम्पोटेन्सी विषयाला वगळून चालणारच नाही. सुरक्षितपणे रिट्राय करण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. याचा अर्थ असा की एखादी गोष्ट तुम्ही एकदा केली काय किंवा अनेकदा केली काय, त्याचा परिणाम मात्र सारखाच असायला हवा. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की समजा सर्व्हरवर तुमची कॉल यशस्वी झाली, पण नेटवर्कमुळे त्याचा रिस्पॉन्स तुमच्यापर्यंत पोहोचला नाही, तर क्लायंट पुन्हा रिट्राय करणार. आता विचार करा, जर हा पेमेंटचा कॉल असेल तर तुम्हाला ग्राहकाला 2दा बिल पाठवायला नक्कीच आवडणार नाही, बरोबर? इथे सर्वात मोठी चूक ही होते की जेव्हा आपण नॉन आयडेम्पोर्टंट ऑपरेशन रिट्राय करतो तेव्हा डेटा डुप्लिकेट होतो आणि स्टेट करप्ट होते. इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही आयडेम्पोर्टन्सी कीजबद्दल नक्की सांगा. हे असे युनिक आयडी असतात ज्याचा वापर करून सर्व्हरला कळतं की ही रिक्वेस्ट डुप्लिकेट आहे आणि मग तो ती पुन्हा प्रोसेस करण्याऐवजी जुनाच कॅश केलेला रिझल्ट परत पाठवतो. हीच ती सेफ्टी मेकॅनिझम आहे ज्यामुळे आपल्या इतर सर्व रिट्राय स्ट्रॅटेजीज शक्य होतात. याशिवाय रिट्राय करणं खरं तर धोकादायक आहे. तुम्हाला या रिस्कची जाणीव आहे हे दाखवून देणं इंटरव्ह्यूअरसाठी एक मोठा सिग्नल असतो की तुम्ही एक सिनियर इंजिनियर आहात ज्याला सिस्टम अवेलेबिलिटी इतकीच डेटा इंटेग्रिटीची सुद्धा काळजी आहे. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये रिलायबिलिटीबद्दलच्या प्रश्नाचं उत्तर देता तेव्हा तुमच्याकडे कंप्लीट फ्रेमवर्क आहे हे दाखवणं गरजेचं असतं. इंटरव्ह्यूअर्सना फक्त रिट्राय हा शब्द ऐकायचा नसतो, त्यांना प्रामुख्याने 5 गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असतं. ट्रान्झिएंट एरर्स ओळखणं, एक्सपोनेन्शियल बॅकऑफ वापरणं, जिटर ॲड करणं, लेटन्सी बजेट्स पाळणं आणि आयडेम्पोटेन्सी सुनिश्चित करणं. तुमच्या उत्तरामध्ये जर सर्किट ब्रेकर्सचा उल्लेख असेल तर ते अधिक प्रभावी ठरतं, कारण त्यातून तुम्ही डाऊनस्ट्रीम सर्व्हिसला कसं प्रोटेक्ट करता हे समजतं. तुम्ही हे सिग्नल देताय की तुम्हाला यातल्या ट्रेड ऑफ्सची चांगली समज आहे. म्हणजेच रिट्राईजमुळे अवेलेबिलिटी सुधारते, पण लोड आणि लेटन्सी सुद्धा वाढते.
अशा इंटरव्ह्यूजमध्ये एक मोठी चूक म्हणजे इन्फिनिट रिट्राईज सुचवणं. हे कोणत्याही परिस्थितीत टाळा. त्याऐवजी तुमच्या लिमिट्स काय आहेत आणि त्या लिमिट्स संपल्यावर काय होतं, जसं की डेड लेटर क्यू वापरणं, याबद्दल बोला. हे सर्व मुद्दे कव्हर केल्यामुळे तुम्ही हे सिद्ध करता की तुम्ही प्रोडक्शनमध्ये अशा समस्या हाताळल्या आहेत आणि रिअल वर्ल्ड डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्सच्या अनप्रेडिक्टेबल स्वरूपाचा सामना करण्यासाठी तुम्ही तयार आहात. तुम्ही एक अशी सिस्टम बनवू शकता जी पर्सिस्टंट आणि सेफ दोन्ही आहे, हे दाखवणं महत्त्वाचं आहे, कारण सिनियर टॅलेंटमध्ये कंपन्या नेमकी हीच गोष्ट शोधत असतात. तर डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्समध्ये येणारे ते छोटे मोठे अडथळे कसे हाताळायचे हे आपण आता सविस्तर पाहिलंय. इथे मुख्य विचार असा आहे की आपल्याला पर्सिस्टन्स आणि पोलाइटनेस म्हणजेच चिकाटी आणि संयम यांचा योग्य समतोल साधायचा आहे. आपण 3 मुख्य स्ट्रॅटेजीजवर चर्चा केली. छोट्या तांत्रिक अडचणींसाठी इमिजिएट रिट्राईज, सर्व्हिसेसना सावरण्यासाठी वेळ मिळावा म्हणून एक्सपोनेन्शियल बॅक ऑफ, आणि ट्रॅफिकचा अचानक येणारा मोठा लोड किंवा थंडरिंग हर्ड इफेक्ट टाळण्यासाठी जिटरचा वापर. डिझाईन इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला या गोष्टींमधली ट्रेड ऑफ्स नीट समजतात हे दाखवून देणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच रिट्राईजमुळे सिस्टम रेझिलियंट बनते, पण आयडेम्पोटन्सी आणि रिट्राय लिमिट्स नसतील तर तुम्ही स्वतःच्या सिस्टीमवर DDoS म्हणजेच डिनायल ऑफ सर्व्हिस अटॅक ओढवून घेण्याचा धोका पत्करताय. जेव्हा तुम्ही सर्किट ब्रेकर्स आणि कायमस्वरूपी फेलियर्ससाठी डेड लेटर क्यूजचा वापर करता, तेव्हा तुम्ही फक्त आंधळेपणाने सर्व्हरला हिट करत नाही, तर तुम्ही एक सोफिस्टिकेटेड रिकव्हरी लूप तयार करत असता. एक ठिसूळ सिस्टीम आणि खऱ्या अर्थाने प्रोडक्शन रेडी सिस्टीममधला हाच तो मोठा फरक आहे. तर मग एपिसोड 22 इथेच संपतोय. रेझिलियंट कम्युनिकेशन तयार करताना रिट्राईज आणि सेफ्टीमध्ये बॅलन्स राखणं का महत्त्वाचं आहे हे आपण आज पाहिलं. तुमच्या पुढच्या सिस्टम डिझाईन इंटरव्ह्यूसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त साधी रिट्राय लूप पुरेशी नसते. तुम्हाला तिथे हे 7 मुख्य घटक कसे मॅनेज करायचे हे दाखवून द्यावं लागेल. इमिजिएट रिट्राईज, एक्सपोनेन्शियल बॅक ऑफ, जिटर, रिट्राय लिमिट्स, सर्किट ब्रेकर्स, आयडेम्पोटन्सी आणि डेड लेटर क्यूज. हे घटक कॅस्केडिंग फेलियर्स कसे रोखतात हे जर तुम्ही नीट समजावून सांगितलं तर त्यावरून हे सिद्ध होतं की तुम्हाला रिअल वर्ल्ड बॉटलनेक्सची चांगली जाण आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटत असेल तर तुमचं नॉलेज असंच वाढवत राहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण लीडर इलेक्शनबद्दल बोलणार आहोत, जिथे आपण सिच्युएशन, कोर अंडरस्टँडिंग आणि पर्पज यावर चर्चा करू. तुमच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया पुढच्या भागात.